तर कोर्टाने नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर कोर्टाने नियमांच्या अधीन राहून परवानगी दिल्याचं कोर्टाने म्हटलं। उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये मराठा आंदोलकांची देखील मोठी गर्दी झाली आहे। वृत्तपत्राच्या बातमीची आम्ही गंभीर दखल घेत आहोत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर वृत्तपत्राची दखल घेत आहोत ज्यामध्ये आंदोलनाचं रूप आम्हाला बघायला मिळत आहे असं कोर्टाने म्हटलंय। तर वृत्तपत्राच्या बातमीची आम्ही गंभीर दखल घेत आहोत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले, गाड्या अडवतायत अशी माहिती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना दिली आहे। आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेत, गाड्या अडवतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। वृत्तपत्राच्या बातमीची आम्ही गंभीर दखल घेत आहोत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। यामध्ये आंदोलनाचं रूप आम्हाला बघायला मिळतंय असं कोर्टाने म्हटलं। आंदोलक वाहनधारकांना लायसन्स विचारतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलंय। आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले, गाड्या अडवतायत असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। वृत्तपत्राच्या बातमीची आम्ही गंभीर दखल घेत आहोत असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर वृत्तपत्राच्या बातमीची आम्ही गंभीर दखल घेत आहोत असं कोर्टाने म्हटलंय। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। आंदोलक वाहनधारकांना लायसन विचारतायत असं सदावर्ते यांनी म्हटलंय। आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरतायत, गाड्या अडवतायत असं सदावर्ते यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। सदावर्ते यांच्याकडून देखील युक्तिवाद केला जातोय। तर कोर्टाने देखील यामध्ये काही टिप्पणी केली आहे। सीएसएमटीच्या गर्दीचे व्हिडिओ सदावर्ते यांनी कोर्टाला दाखवले आहे। सीएसएमटीच्या गर्दीचे व्हिडिओ सदावर्ते यांच्याकडून कोर्टाला दाखवण्यात आले आहे। सीएसएमटीच्या गर्दीचे व्हिडिओ सदावर्ते यांनी कोर्टाला दाखवले। त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये मराठा आंदोलकांची आता गर्दी झाली आहे। दुसऱ्या एका विंडोमध्ये आपण ही दृश्य पाहतोय की आता हायकोर्टाच्या बाहेर देखील मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे। तर आंदोलक वाहनधारकांना देखील परवाना विचारतायत, आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरलेत, गाड्या अडवतायत असा युक्तिवाद ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलाय। शाळा महाविद्यालय यांची काय स्थिती आहे याचा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आलेला आहे। तर शाळा महाविद्यालय यांची काय स्थिती आहे असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आलाय। तर दुसरे दृश्य आपण ही आझाद मैदानावरची या ठिकाणी पाहतो। आझाद मैदानावर आता मोठी गर्दी झाली, मराठा आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी देखील जमलेले आहेत। तर शाळा महाविद्यालयांची काय स्थिती आहे असा सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला। तर यावर महाधिवक्त्यांकडून उत्तरं दिली जाते। उद्यापासून शाळा आणि कॉलेजेस सुरू होत आहेत, आज सुट्टी आहे अशी माहिती महाधिवक्त्यांकडून देण्यात आली आहे। उद्यापासून शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत, आजपर्यंत सुट्टी आहे अशी माहिती महाधिवक्त्यांकडून देण्यात आली। कोर्टाने हा सवाल महाधिवक्त्यांना केला होता। शाळा आणि महाविद्यालय यांची काय स्थिती आहे असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला। तर उद्यापासून शाळा कॉलेजेस सुरू होणार आहेत, आजपर्यंत सुट्टी होती गणेशोत्सवाची अशी माहिती महाधिवक्त्यांकडून देण्यात आली आहे। तर जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। तर माझी मुलगी शाळेमध्ये जाते असा युक्तिवाद करताना ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर शाळा आणि महाविद्यालय आजपर्यंत बंद असल्याचं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। कोर्टाने हा सवाल केलेला होता। उद्यापासून शाळा आणि कॉलेजेस सुरू होत आहेत, आजपर्यंत सुट्टी होती अशी माहिती महाधिवक्त्यांकडून कोर्टाला देण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, त्याचे अपडेट्स आपण बघतोय। यामध्ये उद्यापासून शाळा आणि कॉलेजेस सुरू होत असल्याचं महाधिवक्त्यांनी म्हटलं। शाळा आणि महाविद्यालयांची स्थिती काय असा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। एक दिव्यांग 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकला होता अशी माहिती ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टासमोर दिली आहे। एक दिव्यांग 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता, वाहतूक कोंडीत अडकला होता अशी माहिती ॲडव्होकेट सदावर्ते यांच्याकडून कोर्टाला देण्यात आली आहे। सध्या या आंदोलनाच्या विरोधामध्ये याचिकेवर सुनावणी सुरू आहे, त्यावर जोरदार युक्तिवाद केला जातोय। आंदोलक आणखी लोक येणार असल्याचं चॅलेंज करतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर आंदोलक आणखी लोक येतील असं चॅलेंज करतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टामध्ये सांगितलंय।
तर सध्या आपण पाहतोय गणेशोत्सवात पोलिसांवर अधिकचा भार पडला आणि आणखी लोक येणार असं चॅलेंज केलं जातंय असं देखील या दरम्यान युक्तिवादादरम्यान सदावर्तेंनी म्हटलं। यात थेट राजकीय हस्तक्षेप आहे असं सुद्धा सदावर्ते म्हणालेले आहे। युक्तिवादादरम्यान मोठा आरोप सदावर्तेंनी केला। यात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचं सदावर्तेंनी या दरम्यान सांगितलं। सदावर्ते यांचा देखील या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे, त्यामध्ये ते देखील कोर्टाला माहिती देत आहेत। यामध्ये आंदोलक आणखी लोक येणार असल्याचं चॅलेंज करतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। दुसरे दृश्य ही आपण आझाद मैदानावरची पाहतो। आता आंदोलक मोठ्या संख्येनं आझाद मैदानामध्ये एकवटलेले आहेत। आंदोलक आणखी संख्येनं येणार असं म्हणतायत, तर एक दिव्यांग व्यक्ती 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकली होती याची माहिती ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टाला दिली आहे। सामान्यांना त्रास होतोय, चाकरमान्यांना त्रास होतोय आणि या संदर्भातली जी याचिका दाखल करण्यात आली त्या संदर्भातला हा सविस्तर युक्तिवाद आपण बघतोय। आंदोलक आणखी लोक येणार असं चॅलेंज करताय असं सदावर्तेंनी सांगितलं। दिव्यांग व्यक्ती 5 तास ट्रॅफिकमध्ये पवार आणि ठाकरेंचे लोक अन्नधान्य पुरवतात असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक यांना अन्नधान्याच्या ट्रकच्या माध्यमातून पुरवत आहेत असा युक्तिवाद या ठिकाणी ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलेला आहे। तर पवार आणि ठाकरे यांचे लोक अन्नधान्य पुरवतात असा युक्तिवाद सदावर्ते यांच्याकडनं करण्यात आला। यामध्ये थेट राजकीय हस्तक्षेप आहे असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। अंतरवालीमध्ये महिला पोलिसांना मारहाण झाली होती। ॲडव्होकेट सदावर्तेंनी कोर्टासमोर ही माहिती ठेवली आहे। अंतरवालीमध्ये महिला पोलिसांना मारहाण झालेली होती, याची महिला पोलिसांना मारहाण झाल्याची माहिती या ठिकाणी ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टासमोर ठेवली आहे। तर अंतरवालीमध्ये महिला पोलिसाला मारहाण झाली असल्याचं यावेळेस सदावर्तेंनी कोर्टात सांगितलं। हायकोर्टामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आणि या संदर्भातले अपडेट, पवार आणि ठाकरेंचे लोक अन्नधान्य पुरवतात असं थेट सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप सदावर्तेंनी या युक्तिवादादरम्यान केलेला आहे।